हॅलो फ्रेंड. आत्ता बघा मी बनवत आहे एक खास डिश, म्हणजे माझी सगळ्यात फेवरेट असलेली डिश आहे. सोपी, सरळ आणि साध्या पद्धतीची आहे ती. हे बघा, तुम्हाला कळलंच असेल बघून. हे मी आत्ता फोडणीचा भात बनवते आणि तो माझा खूप म्हणजे खूपच फेवरेट आहे. मला पोहेही काय जास्त खायला आवडत नाहीत, पण फोडणीचा भात जर मला रोज दिला तरी मी खाऊ शकते. इतका माझ्या आवडीचा मेनू आहे हा. तर बघा मी आता तो बनवते. तर मी भात थोडा रात्रीचा शिल्लक राहिलेला घेतला आहे. आणखीन त्याला असा छान मोकळा करून घेतला एका ताटामध्ये. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकले, थोडी लाल मिरची पावडर टाकले, थोडीशी हळद टाकले. आणखीन इकडे बघा, त्याच्यासाठी मी एक कांदा आणि अर्धा टॅमॅटो बारीक चॉप करून घेतला आहे. इथे 4-5 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात आणि लाल मिरची पावडर टाकलेलीच आहे, तरीही मला तिखट असं स्पायसी आवडतं, त्यामुळे मी एक मिरचीही कापून घेतली. आणि इथे 10-12 पानं कढीपत्त्याचे आहेत. कोथिंबीर अशी स्वच्छ धुवून घेतले, थोडीशी कापून घेतले. आता मी हा फोडणीचा भाताला मस्तपैकी असा झणझणीत तडका मारणार आहे. तर त्याच्यासाठी अजून मला बघा, इथे मी कढईमध्ये 1 चमचा तेलही तापायला ठेवलं आहे आणि छानपैकी आपलं तेल तापलं आहे ते. आता मी त्याच्यामध्ये सगळ्यात आधी राई टाकणार आहे, नंतर थोडंसं जिरं टाकणार आहे, कढीपत्ता टाकूया, नंतर ही एक मिरची कापून घेतली आहे ती टाकूया, हा लसूण चॉप केलेला तो टाकते, नंतर हा कांदा टॅमॅटो बारीक कापलेला आहे तोही टाकूया आपण. म्हणजे आपण जसे पोहे करतो तशाच पद्धतीने हा फोडणीचा भात मी बनवत आहे. फक्त पोह्यामध्ये आपण मिरची पावडर वापरत नाही. मी थोडीशी मिरची पावडरही टाकले ह्याच्यामध्ये. हे छानपैकी असं ब्राऊन होईपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता आपलं मस्तपैकी हे ब्राऊन झालेलं आहे. आता मी हा राईस याच्यामध्ये घालणार आहे आणि छानपैकी परतून घेणार आहे. असं सगळं राईस आपण याच्यामध्ये घालून छानपैकी आता परतून घेऊया. झटपट होणारी डिश आहे ही. आणि ह्याला काही लोक फ्राईड राईस म्हणतात आपापल्या आवडीप्रमाणे. आम्ही फोडणीचा भात म्हणतो. हे बघा,